नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे। मित्रांनो, बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या कमेंट्स येत होत्या तर 2024 साठी LLB 3 इयर CET चे ऑनलाइन ऍप्लिकेशन फॉर्म केव्हा सुरू होतील आणि ही प्रतीक्षा आता संपलेली आहे आणि LLB 3 इयर CET च्या CET सेलच्या वेबसाईटला नवीन अपडेट आलेला आहे आणि रजिस्ट्रेशन डेट ही डिक्लेअर झालेली आहे आणि अगदी उद्यापासूनच ऑनलाइन रजिस्ट्रेशन सुरू होत आहे। ऑनलाइन ऍप्लिकेशन फॉर्म सुरू होत आहे। तो फॉर्म कसा भरायचा, कुठले डॉक्युमेंट्स लागतील, कशा प्रकारची प्रोसिजर असणार आहे, या सर्व गोष्टींची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। चला तर सुरू करूयात व्हिडिओ। मित्रांनो, आपण जेव्हा CET सेलच्या वेबसाईटला येऊ तर इथं काही आपल्याला कोर्सेस दिलेले आहेत आणि त्याचे रजिस्ट्रेशन डेट्स देखील दिलेले आहेत। आता टेक्निकल एज्युकेशन UG मध्ये MHT CET जे आहे त्याची रजिस्ट्रेशन डेट स्टार्टिंग डेट जी आहे ते 16/1/2024 पासून, तसंच महा BHMCT CET ते 12 पासून सुरू होत आहे आणि आपलं LLB 3 इयर लॉ जे आहे तर त्याची डेट तुम्ही पाहिली तर उद्यापासून म्हणजेच 11/1/2024 पासून हे रजिस्ट्रेशन फॉर्म हे सुरू होत आहेत। तर मित्रांनो, ही LLB 3 इयर CET चे एग्जाम कशी असते, कशा प्रकारचे क्वेश्चन असतात याविषयी ऑलरेडी आपल्या चॅनलला व्हिडिओ आहे। या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, त्याचबरोबर वरती आय बटन मध्ये देखील तुम्हाला याची लिंक मिळून जाईल। तो व्हिडिओ तुम्ही एकदा पाहून घ्या म्हणजे तुम्हाला कशा प्रकारचे क्वेश्चन्स असतात याची आयडिया येऊन जाईल। आणि महा BEd जनरल आणि स्पेशल जर पाहिला आपण तर ते आजच्यापासून म्हणजे 10/1/2024 पासून सुरू व्हायला हवं होतं, परंतु आणखीन ते रजिस्ट्रेशन सुरू झालेलं नाहीये। त्याचबरोबर LLB 5 इयर याची रजिस्ट्रेशन डेट जी आहे ती स्टार्टिंग डेट 18/1/2024 पासून आहे। तर यासाठी कोण ऍप्लिकेशन करू शकतं याचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलला आहे। तर मित्रांनो, आता हे LLB 3 इयर CET 2024 चं रजिस्ट्रेशन उद्यापासून सुरू होत आहे। तेव्हा रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचं, कुठल्या वेबसाईटला करायचं आणि काय प्रोसिजर असणार आहे ते डिटेल व्हिडिओ तुम्हाला उद्या मिळून जाईल। आता डॉक्युमेंट कुठले लागणार आहेत त्याविषयी आपण थोडीशी माहिती घेऊयात। तर मित्रांनो, आवश्यक कागदपत्रांमध्ये एक तुम्हाला तुमचा आयडेंटिटी साइज स्कॅन केलेला फोटो आणि सहीन आवश्यक असणार आहे। त्यानंतर कुठलाही एक आयडी प्रूफ जसं आधार, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर कार्ड जो आपण आयडी प्रूफ म्हणून देऊ शकतो तो एक आपल्याला अपलोड करावा लागणार आहे। त्यानंतर 10वीचे एक्झाम डिटेल्स आपल्याला द्यावे लागणार आहेत, 12वीचे एक्झाम डिटेल्स द्यावे लागणार आहेत, जसं की बोर्ड नेम, त्यानंतर पासिंग इयर, मिळालेले मार्क, टोटल मार्क, अशी काही माहिती आपल्याला या ठिकाणी भरावी लागणार आहे। तसंच ग्रॅज्युएशन डिटेल्स भरावे लागणार आहेत, जे पास आहेत त्यांना डिटेल्स भरावे लागतील, जे अपियर आहेत त्यांना डिटेल्स भरावे लागणार नाहीत। त्यानंतर डोमेसाइल सर्टिफिकेट अतिशय महत्त्वाचा आहे। डोमेसाइल सर्टिफिकेटचा नंबर वगैरे कुठल्या जिल्ह्यामधून मिळालेला आहे, अथॉरिटी काय आहे हे तिथं मेन्शन करणं आवश्यक आहे। त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट किंवा EWS सर्टिफिकेट हे देखील रजिस्ट्रेशन करताना, ऑनलाइन ऍप्लिकेशन करताना आवश्यक आहे। जर तुमच्याकडे EWS सर्टिफिकेट किंवा कास्ट सर्टिफिकेट अवेलेबल नसेल तर तुम्ही त्याला अप्लाय करू शकता आणि अप्लाय केलेला ऍप्लिकेशन नंबर तो तुम्हाला तिथं त्याचे डिटेल्स हे द्यावे लागणार आहेत, तरच तुमचा फॉर्म हा EWS किंवा कास्ट सर्टिफिकेट म्हणून कन्सिडर केला जाणार आहे। आणि शेवटी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे देखील लागू शकतं। तर इतके डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत। धन्यवाद।